गुन्ह्यातील जे 2 महिला आणि 2 पुरुष होते ते आमच्या सध्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. एबीपी नाशिक टीवी हमेशा सच के साथ. 9 तारखेला पोलीस स्टेशन गंगापूरच्या हद्दीमध्ये प्रसाद सर्कल येथे जो बार आहे त्या बारमध्ये एक इन्सिडन्स झाला होता. काही मध्यधुंद तरुणी आणि तरुणांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला होता. ती माहिती मिळाल्यावर पोलीस तिथे गेले होते. पोलिसांची त्यांनी हुज्जत घातली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घातला होता सार्वजनिक ठिकाणी. त्याच्यामुळे त्यांच्यावर विविध कलमांन्वये पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे जो बार होता तो बारसुद्धा बऱ्याच उशिरापर्यंत सुरू होता. त्याच्यामुळे त्याच्यावर पण सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याच्यावर पण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही महापालिकेच्या पथक आणि आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीने सदर बारची सगळं निरीक्षण करण्यात आलं. त्याच्यावर महापालिकेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व ज्या गुन्ह्यातील जे 2 महिला आणि 2 पुरुष होते ते आमच्या सध्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे चौकशी चालू आहे आणि अजून त्याच्यामध्ये काही अपडेट्स येण्याची शक्यता आहे. आम्ही तो तपास करत आहोत. त्या तपासांती आम्हाला निर्णयाप्रत जाता येईल की भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून आम्ही ठोस पावले उचलली आहेत. माननीय पोलीस आयुक्त सर नाशिक यांनी सर्वांना ताकीद दिलेली आहे की यापुढे असे प्रकार दिसून आल्यास किंवा वेळेच्या नंतरसुद्धा बार रूफटॉप्स किंवा कॅफे चालू असल्यास त्यांच्यावर पण सक्त कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची पोलिसांकडून सुद्धा दक्षता घेण्यात येत आहे. आमची कारवाई सुरू झालेली आहे. ज्या आस्थापना आहेत बार व व्यतिरिक्त वाईन शॉपची वेळ आहे तर ती त्यांना ठरवून दिलेली आहे आणि 1:30 वाजेपर्यंत बार आहे. परंतु त्याची जी वेळ आहे तर ती कालमर्यादा जी आहे तर ती त्या ठरल्याप्रमाणेच ते बंद होतील. त्याच्यानंतर सुरू असल्यानंतर पोलिसांकडून आणि एक्साईजकडून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांचे लायसन्स सस्पेन्शनची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.